नमस्कार. एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न सध्या सर्व मीडियामध्ये चर्चेला जातोय. पुण्याच्या हिट अँड रन केस प्रकरणात एका श्रीमंताच्या मुलाने 2 तरुणांना उडवलं आणि दोन्ही जणांचा त्यात मृत्यू झाला. प्रकरण इथवर थांबलेलं नाही. पुण्यातल्या अगरवाल नामक बिल्डरच्या मुलाकडून हे कृत्य झालं आणि पुण्यातल्या नाईट लाईफ संदर्भात यावर चर्चा सुरू झाली. ज्या लोकांनी, राजकारण्यांनी नाईट लाईफ हवी म्हणून धोरणं आखली, त्याच्यावर मोठमोठ्या गोष्टी केल्या, बातम्या छापून आणल्या, उत्पन्नाचे दाखले देऊन मुंबईसारख्या आर्थिक राजधानी मध्ये नाईट लाईफ का असावं यावर चर्चा घडवल्या. आज त्यांचेच सर्व मित्रपक्ष आणि त्यांचेच नेते या प्रकरणावर सत्ताधाऱ्यांना, पोलिसांना दोष देत आहेत. हा सगळा प्रकार निश्चितच चिंताजनक आहे. पण राजकारणाव्यतिरिक्तही याला अनेक पैलू आहेत. खरोखरच नाईट लाईफमुळे या गोष्टी घडतायत का? आणि जर घडत असतील, हिट अँड रन सारख्या, ड्रंक अँड ड्राईव्ह सारख्या प्रकरणांमुळे जर समाजातले तरुण जीव हकनाक जात असतील, तर या सर्व गोष्टींवर आपण पुढे नियंत्रण आणायचं तरी कसं, यावर चर्चा नको का व्हायला? नक्कीच व्हायला हवी ना. मग त्यासाठीच आज आपल्यासोबत असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी अशा सर्व प्रकरणांचा नुसताच अनुभव नाही, तर अशी प्रकरणं रोखण्याकरता कोणती ध्येय धोरणं आखायला हवीत यावर वर्षानुवर्ष काम केलं. त्या क्षेत्रात ते होते ते म्हणजे आपल्या राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सर. प्रवीणजी, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. विषय मी बोलल्याप्रमाणे तुमच्या सगळा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे. यासारख्या अनेक केसेस तुम्ही पाहिलेल्या आहेत. आज जे काही राजकारण सुरू आहे त्यावर थोडीफार चर्चा नक्की करू, पण त्या पलीकडे जाऊन या घटना भविष्यात घडू नये याकरता कोणती ध्येय धोरणं आपण आखली पाहिजेत, सरकारने काय केलं पाहिजे, यंत्रणांनी कसं वागलं पाहिजे, यावर आपण चर्चा करणं अपेक्षित आहे. आणि समाजाला एक दिशा देण्याकरता आपण या सगळ्या माध्यमाचा वापर करूया. सर्वप्रथम तुम्हाला हाच प्रश्न असेल की ह्या ड्रंक अँड ड्राईव्ह सारख्या आणि हिट अँड रन सारख्या प्रकरणांकडे पोलीस कसं पाहतात? आपल्याला कल्पना आहे की नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, की जी सर्व गुन्ह्यांची नोंद ठेवते, त्या नोंदीप्रमाणे एका वर्षामध्ये 4.5 लाख अपघात होतात. त्यामध्ये 1.5 लाख लोक दरवर्षी हकनाक बळी पडतात. युद्धबळींपेक्षा प्रचंड मोठा आकडा आहे. आणि माननीय गडकरीजी, जे आपले ट्रान्सपोर्ट संबंधीचे मंत्री होते किंवा सध्या आहेत, काळजी व्हावी, तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या मृत्यूंमुळे आज देशाच्या अर्थव्यवस्थेला फार मोठा फटका बसतोय. कारण ह्या अपघातांचं जेव्हा आपण विश्लेषण करतो तेव्हा त्यात लक्षात येतं की जे मरणारे आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त संख्या ही तरुणांची आहे. बरोबर. आणि हे जर तरुण जेव्हा त्यांनी आयुष्यामध्ये देशासाठी, आपल्या कुटुंबासाठी, स्वतःसाठी आर्थिक आणि बाकीचं योगदान करायचं असतं, त्या उमेदीच्या आयुष्यामध्येच त्यातले अनेक जण मरत आहेत, त्यातले अनेक जण हे अपंग होत आहेत, अनेकांचे हात पाय मोडल्यामुळे त्यांना आयुष्यभर परेशान व्हायला लागतं आहे. आणि हे सगळं होत असताना आपण एक राष्ट्र म्हणून, एक प्रगत राष्ट्र म्हणून जेव्हा आम्हाला मोठं व्हायचं असा विचार करतो, त्यावेळेला जागतिक जेव्हा आपण तुलना करतो तेव्हा लक्षात येतं की आज तुम्ही बाकीच्या कुठल्याही देशांमध्ये जा, युरोपमध्ये जा, आफ्रिकेमध्ये जा, अमेरिकेमध्ये जा, तिथे जी ट्रॅफिकच्या बद्दल जागरूकता आहे, जी काळजी घेतली जाते,
लहानपणापासून जे मुलांना सगळ्याच लोकांना ज्या परिपक्वतेने ते रस्त्यावरती वाहनं चालवतात ते पाहिल्यानंतर असं वाटतं की भारतामध्ये आपल्याकडे माणसाच्या आयुष्याला काही किंमत नाही का अशीच आपण माणसं मरत राहणार आहोत, जाणार आहोत आणि त्याच्याबद्दल आपण दुर्लक्ष करत राहणार आहोत. साधी गोष्ट आहे की हे अपघात का होतात. आता आपण सांगितलं त्यात प्रमुख कारण म्हणजे एकतर तरुण वय आहे, पण नुसतं तरुण वय नाही आहे. त्या तरुण वयाला जेव्हा दारूमुळे किंवा काही ड्रिंक्समुळे की ज्याच्यामध्ये कदाचित काही ड्रग्सही असू शकतात, ज्यावेळेला तुम्ही बेभान होता आणि बेभान झालेल्या परिस्थितीमध्ये तुम्ही स्टिअरिंग व्हील हातात घेऊन रस्त्यावरनं स्टंट म्हणून किंवा हाऊस म्हणून किंवा बेफाम होऊन किंवा बरोबर बसलेल्या एखाद्या तुमच्या मुली किंवा तरुणीच्या वरती छाप पाडण्यासाठी म्हणून गाडी चालवायला लागता, त्यावेळेला समोरच्या माणसांनी काय करायचं. एका मागोमाग अशा मुंबईमध्ये आणि बाकीच्या अन्य शहरांमध्ये आपल्याला आठवत असेल, एकेका गाडीनी 3-3, 4-4 गाड्यांना किंवा माणसांना किंवा फुटपाथवरती चालणाऱ्या माणसांना किंवा झोपलेल्या माणसांना ठार मारलेला आहे. अगदी त्याला तर सेलिब्रिटी टच आहे, आपल्याला माहितीच आहे. आणि ह्याच्यात वाईट असं वाटतं, आपण आता म्हटलं की राजकारण नको म्हणून, परंतु काही आपल्या इथल्याच नेत्यांनी इथे आपल्याला आठवत असेल आग्रह धरला होता की 24 तास मुंबई. 24 तास मुंबई कशासाठी तर तिथे, आणि कारण काय देण्यात आलं की लोक रात्री काम करतात म्हणून त्यांच्यासाठी सोय पाहिजे. त्यांच्यासाठी तुम्ही हॉटेल्स चालू ठेवा, खायची सोय करा, आणि कंपन्यांमध्ये कंपनीमध्ये कॅन्टीन्स चालू ठेवा, त्या सगळ्याची सोय आहे. ते नको होतं त्यांना अपेक्षित काय होतं 24 तास मुंबईमध्ये की तिथे पब्स चालतील, तिथे बार्स चालतील आणि तिथे रात्रीचा नको तो प्रकार तरुण मुलं करत राहतील, तरुण मुली करत राहतील. तर हे योग्य आहे का, याचा संपूर्ण समाजाने गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. सर, थोडासा याला जोडून एक लगेचच प्रश्न सुचतोय, तो म्हणजे तुम्ही पुण्यात राहता, पुण्याचेच कसब्याचे आमदार आहेत रवींद्र धंगेकर, जे आता मनसेतून काँग्रेसमधून निवडून आलेले आहेत. ते जागोजागी ठिय्या आंदोलनं करतायत आणि त्यांनी अशी मागणी केली आहे की सगळे पब्स आणि बंद करा. त्यांचेच मित्रपक्ष असलेल्यांकडून 24 तास मुंबई नाईट लाईफची मागणी होत होती. त्यांनी त्याकरता काही धोरणं पण आखली होती. आता हे धंगेकर जी मागणी करतायत की नाईट लाईफ बंद करा, म्हणजे पब्स आणि हे सगळे बंद करा, नकोच, तुम्हाला वाटतं ही मागणी मान्य होईल? किंवा कारण आज अर्थकारण जे आहे त्यातलं तेही फार मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे आपल्या तुमच्या निवृत्तीनंतरच कोरोना काळात सर्वाधिक पहिली दुकानं जी उघडली गेली असतील तर ती दारूची दुकानं होती आपल्या महाराष्ट्रात. तर जर तुम्ही पदावर असतात तर तुमची भूमिका काय असते आणि याकरता तुम्ही कोणत्या प्रकारची धोरणं आखली असतील आणि आजही तुम्ही याकरता कोणत्या प्रकारचे निर्देश किंवा कोणत्या प्रकारच्या सूचना या सरकारला द्याल? सगळ्यात प्रमुख सूचना माझी अशी राहील, ह्यात काय असतं की वेगवेगळे शासनाचे विभाग यासंबंधी कार्यवाही करत असतात. एकतर असं आहे की रस्त्यावरती जी वाहनं येतात ते आपल्याला कल्पना आहे की त्याच्यासाठी RTOचं परवानगी लागते. तेव्हा RTO हा त्यातला प्रमुख विभाग आहे. दुसरा विभाग आहे की जे काही लोक चालवत आहेत ते नियमाने चालवत आहेत, चालवत नाही आहेत वगैरे, त्याच्यासाठी पोलीस विभाग असतो. तिसरी गोष्ट आहे त्याच्याशी संबंधित रिलेटेड असे मग ते कॉर्पोरेशन असते की जी कॉर्पोरेशन या पब्सना वगैरे परवानगी देते. एक्साईज डिपार्टमेंट आहे की जे आपल्याला इन्कम मिळावं म्हणून जास्ती इन्कमच्या हौसेने जास्ती ठिकाणी पब्सना परवानगी देतात. तर हे जे वेगवेगळे विभाग आहेत, ह्या सगळ्या विभागांचं दुर्दैवाने काय होतं आपल्याकडे की ते एकमेकांपासून पूर्णपणे दूर राहून एकटे कारवाई करत राहतात. गरज अशाची आहे
की ह्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये यांची संयुक्त अशी एक कमांड आणि कंट्रोल रूम असणं आवश्यक आहे, की ज्याच्यामध्ये आज जसं आपण आता पुण्याच्या गाडीचा विचार केला की ती गाडी आज RTO कडनं पास झालेली नव्हती, बरोबर, तरी सुद्धा ती रस्त्यावरनं ती चालत होती. आता ह्या गाडीची माहिती RTO कडून तात्काळ पोलिसांकडे जायला पाहिजे. आज सर्व नेटवर्किंग आहे, सगळ्याच्या सोयी आहेत, CCTV पासून सगळ्या गोष्टी आहेत. नाही, आज माझ्याकडे गाडी अमुक गाडी आहे की ती गाडी आज नंबर तिला दिलेला नाही आहे, तरी सुद्धा रस्त्यावरती फिरती आहे किंवा फिरू शकते. ही माहिती जर तात्काळ पोलिसांपर्यंत पोहोचवली तर पोलीस त्याच्यावरती लक्ष ठेवून कारवाई करू शकतात. बरोबर. परंतु आज RTO आणि पोलीस यांच्यामध्ये काही समन्वयच नाही. जिथे पब्स आहेत तर पब्स सगळे जे आहेत ते अशा ठिकाणी आहेत की जिथून गाडी बाहेर पडली की तो जो चालवणारा आहे तो दारूच्या नशेत आहे का नाही हे कसं कळणार आहे. तेव्हा एक्साईज डिपार्टमेंट आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, RTO डिपार्टमेंट आहे, कॉर्पोरेशन आहे परवानगी देणारे, त्यांच्याकडे परमिशनसाठी वेगळे विभाग असतात, पब्सना वगैरे परवानगी देणारे. ह्या सगळ्यांचं एक संकलित एकत्रित काम करण्यासाठी म्हणून शहरामधल्या जसे वेगवेगळे आपण डिझास्टर वगैरेसाठी केलेलं असतं तर तशा प्रकारे संयुक्त अशा प्रकारची व्यवस्था असणं अत्यंत महत्त्वाची आहे. सर, ही अत्यंत महत्त्वाची सूचना आहे. आजपर्यंत का नाही अंमलात आणली गेली याचं आश्चर्य आहे. कारण ह्याचं गांभीर्यच नाही आहे. हे अशा जेव्हा आता आपल्याला जेव्हा दिसतंय की हा काय प्रकार चाललेला आहे, हा मुलगा गाडी चालवतो, हा जुव्हेनाईल आहे या नावाखाली, तो जज त्याला आदेश देतो की यांनी निबंध लिहावा, म्हणजे इतक्या आपण त्याचा हसू होईल अशा प्रकारे संबंध यंत्रणा राबवलेली आहे. आज 2 माणसं मेलेली आहेत, त्याचं गांभीर्य कोणालाही नाही. त्यांचं आज तरुण वय, ती तरुण मुलं गेली, त्याबद्दल ना न्यायाधीशांना त्याच्या काही वाटत आहे ना त्यांना पोलिसांनी सांगून ते पटतंय, म्हणजे आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे. तर ह्या सगळ्यासाठी जे वेगवेगळे विभाग आहेत त्यांचं एकत्र संकलित अशा प्रकारची कंट्रोल रूम, ही एक सूचना. त्यांना त्या संबंधीचं गांभीर्य आणि प्रशिक्षण हेही त्याबरोबर मिळायला पाहिजे की रस्त्यावरचे अपघात ही आपल्याला अत्यंत लाजिरवाणी अशी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की तर ज्यावेळेला मी पोलीस आयुक्त म्हणून होतो त्यावेळेला शहरातल्या सगळ्या पबवाल्यांनी माझ्याविरुद्ध मोर्चा काढला. अच्छा, हे कुठे असताना तुम्ही? मी पोलीस आयुक्त होतो नागपूरला. अच्छा. आणि त्या ठिकाणी सगळ्या पब मालकांनी माझ्याविरुद्ध मोर्चा काढला. मंत्रालयामध्ये त्यांनी संबंधित विभागाच्या मंत्र्यांकडे जाऊन धरणं धरलं. एकच मागणी, दीक्षितांना पोलीस आयुक्त म्हणून हटवा. आणि ते वारंवार बातम्या पेरत राहायचे की अमक्या मंत्र्यांनी मला आश्वासन दिलं, तमक्या मंत्र्यांनी मला आश्वासन दिलं की आता दीक्षितांची बदली होणार. मी त्यांना एकच सांगायचो. पण कारण काय होतं तुम्हाला हटवा म्हणण्या? सांगतो. मी काय केलं होतं की दारू पेली की माणसं बेभान होतात, गाड्या चालवतात, कसेही चालवतात आणि अपघात करतात आणि मरतात किंवा मारतात, दोन्ही आहे. त्यासाठी त्या पबपासून 50 फुटाच्या अंतरावरतीच मी सतत संध्याकाळ झाली 8-8:30 वाजले की पोलीस ठेवून द्यायचो. माणूस आला आणि गाडीजवळ जाऊन गाडी घ्यायला लागला, आता गाडीत बसणार की पहिल्यांदा त्याचं ड्रंकन ड्रायव्हिंगचं चेकिंग करायचं. अच्छा. रोजच्या मी 500 केसेस करायचो फक्त नागपूर शहरामध्ये. आणि नुसतं करून थांबायचो नाही. त्या सर्व 500 केसेस काय केलेल्या आहेत त्या माझ्या वेबसाईटवरती छापायचो नावानिशी. आणि तिथे काही अशी वर्तमानपत्र होती की ती फक्त नावं छापणे याच्यावरतीच चालायची आणि लोकांनाही ती फार आवडायची. ते म्हणायचे आपला कोणी दिसतोय का बघा. आणि दुर्दैव असं होतं, सांगायला वाईट वाटतं की अनेक चांगले सुशिक्षित, स्वतः वैद्यकीय अधिकारी, चांगले चांगले कंपन्यांमधले लोक, प्राध्यापक, अशी सुद्धा मंडळी त्याच्यामध्ये सापडायची. पण त्या सर्वांच्यावरती आम्ही कठोर कारवाई सुरू केल्यामुळे रोजचे 500 तरी कारवाई मी करायचोच एका दिवसात म्हणून सुद्धा अवघड आहे, काही तासांमध्येच. आणि त्याचा इतका जबरदस्त परिणाम नागपूरमध्ये झाला होता की मरणाऱ्या लोकांची संख्या जी साधारणतः महिन्यामध्ये 24-25 काहीतरी अशा आसपास असेल ती कमी होऊन 10च्या आत आली होती.
म्हणजे पूर्ण बंद झाली नव्हती, पण मला आनंद आहे की आज तेवढ्या 15 लोकांचा जीव दर महिन्याला मी वाचवू शकलो. आज दारू पिऊन गाडी चालवणं याच्याबद्दल लोकांना काहीही वाटत नाही, आणि दंड असू नये. म्हणजे त्यात त्यांना उलट भूषण वाटतं की मी दारू पेली तरी गाडी चालवली आहे, मला कोणी पकडलं नाही किंवा काही झालं नाही वगैरे. तर झालं नाही म्हणजे काय, काही होऊ शकतं. तुम्ही दारूच पेलेली आहे, तर दारू पेल्यानंतर तुम्हाला तसंही माणसाला रात्रीच्या वेळेला झोप येते, इतर काही भानगडी होतात, गाडीवरचं नियंत्रण जातं आणि अपघात होऊ शकतात. पण दारू प्यायल्यानंतर तर नक्कीच होतात. त्यामुळे ज्या वेळेला माझी बदली झाली खरोखर, त्यावेळेला त्या पबच्या मालकांनी नागपूरमध्ये पेढे वाटले. दिवाळीच झाली त्यांची, दिवाळी साजरी की म्हणले हा गेला बघ त्याचा. पण अशी परिस्थिती आज प्रत्येक शहरामध्ये निर्माण करण्याची गरज आहे. सर, पण याच्यात तुमच्या या अनुभवातून एक विदारक सत्य समोर येतच आहे, पण त्याच्यात आणखीन एक महत्वाचा अँगल समोर येतोय. नुसतं पोलीस यंत्रणेला किंवा प्रशासनाला जबाबदार धरून चालणार नाहीये, कारण गाडी चालवणं हा जो भाग आहे, हा स्वतः जी व्यक्ती गाडी चालवते, किंवा मी जर आज दारू प्यायलोय तर मी गाडी नाही चालवली पाहिजे, ही जी जाणीव आहे ही आपल्या समाजात का नाही? त्याचं कारण काय झालंय की लोकांना एकतर दारू पिणं याच्याबद्दल खोटी प्रतिष्ठा वाटते. दुसरं, नियम तोडण्यात मी कसा पटाईत आहे आणि ते दाखवण्यात की मी नियम कसे तोडले बघा, यात जी काही फुशारकी त्यांना वाटते, खोटी फुशारकी वाटते असं म्हणा वाटलं तर, ती त्याला जबाबदार आहे. आणि त्याच्यापुढे दुसरं जाऊन मी हेही सांगू इच्छिन की आज आपल्याला कल्पना आहे की सर्व टू व्हीलर्स व्यक्तींनी, पुढच्या बसलेल्या माणसांनी, पिलियन रायडरनी, दोघांनीही हेल्मेट घालणं अपेक्षित आहे. अगदी. आणि ते दुसऱ्यांसाठी नाही आहे. ते आपल्याला दिसतंय की तो पिलियन रायडर किंवा तो कोणतरी ज्यांनी हेल्मेट घातलेलं नव्हतं, तो काही ना काहीतरी कारणाने पडतो, पडल्यानंतर त्याच्या मेंदूला मार लागतो आणि माणूस मरतो. तेव्हा स्वतःच्या कल्याणासाठी या लोकांनी विदाऊट फेल, म्हणजे एकही त्याला अपवाद न करता, मला काय इथून तिथेच जायचं आहे, तिथून मला काय होणार आहे, तसं नाही. अपघात हा कुठेही होऊ शकतो आणि कोणीही तुमच्यावरती येऊन आदळू शकतो. माझी स्वतःची मी केस सांगतो. पुण्यामध्ये मी पुणे विद्यापीठाच्या समोर सकाळी फिरायला गेलेलो असताना सिग्नल लागलेला झेब्रा क्रॉसिंगमधून मी क्रॉस करत होतो आणि एक मोटरसायकल माझ्यावरती येऊन आदळली. अरे बापरे. सुदैवाने मी वाचलो किंवा मला काही गंभीर विशेष झालं नाही. त्या मुलाला जेव्हा मी विचारलं तर माझं ब्रेकच फेल झाले. आता ब्रेक फेल झाले म्हणजे ह्याला काय ब्रेक दुसऱ्याला टक्कर होईपर्यंत कळत नव्हतं का? पण काही ते असे दुसरं काय होतं की लोक गाडी चालवतात, समोर सिग्नल लागलेला आहे, रेड सिग्नल आहे, तिकडनं दुसऱ्या बाजूने ग्रीन सिग्नल असल्यामुळे बस येत होती. बघतोय एक बाई स्कूटरवरनं जोरात येऊन त्या बसवरती आदळल्या. म्हणजे रेड सिग्नल तोडून बसवरती येऊन आदळल्या. सुदैवाने वाचल्या. त्या बाईंना विचारलं, अहो तुम्ही रेड सिग्नल लागलेला आहे, दुसऱ्या गाड्या चाललेल्या आहेत, तुम्ही कसं काय पुढे गाडी एवढी रेटली, आणखीन कसं काय आदळलात? नाही, मला काही लक्षातच आलं नाही काय होतंय. म्हणजे लोकांचं गाडी चालवत असताना आज रस्त्यावरती गाडी आपण कसं चालवतोय, काय चाललंय, सिग्नल कुठला, ह्याच्याकडे लक्ष द्यायच्याऐवजी त्यांच्या डोक्यामध्ये काहीतरी भलतेच विचार चाललेले असतात. साधी गोष्ट आहे, मला जेव्हा मी ड्रायव्हिंग शिकत होतो तेव्हा आमच्या ड्रायव्हरने आम्हाला जे पहिली गोष्ट सांगितली, तो म्हणलं, साहेब तुम्ही एकच काम करा, गाडी चालवताना बाकी कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नाही. तुम्ही फक्त रस्त्यावर बघा, समोर काय आहे तेवढंच बघा, डावीकडे बघू नका, उजवीकडे बघू नका, गाड्या ते काय संगीत लावतात ते ऐकू नका, काही करू नका. तुम्ही फक्त गाडीवरती आणि रस्त्यावरती लक्ष ठेवा. आणि तो त्या ड्रायव्हरने दिलेला सल्ला मी सगळ्या लोकांना परत सांगेन की तुम्ही जेव्हा रस्त्यावर आहात तेव्हा काहीही होऊ शकतं. तुम्ही मरू शकता, तुम्ही लोकांना मारूही शकता. आणि हे जर करायचं नसेल तर आपल्याला रस्त्यावरती पूर्णपणे भान ठेवून, रस्त्यावरती लक्ष ठेवून गाडी चालवायची. सर, तुम्ही इतकी वर्ष अत्यंत महत्त्वाची पदं भूषवलीत पोलीस खात्यांमध्ये आणि इतर
यंत्रणांमध्येही. तुमचं राजकारण्यांशी अनेकदा संबंध हे जे आले ते धोरणात्मक कामांकरता आणि इतर निर्णय प्रशासन राबवण्याच्या दृष्टीने, कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने संबंध आले. आज जे पुणे प्रकरणावरून राजकारण सुरू आहे, तुम्ही जर स्वतः आज पोलीस आयुक्तांना तिकडे टार्गेट केलं गेलंय किंवा त्यांच्या बाबतीत त्यांच्या बदलीची त्यांना हकला वगैरे अशा सर्व मागण्या होत आहेत, तुम्ही जर त्या पदावर असतात तर आज तुमची भूमिका काय असते? मी त्याच्यात एवढंच म्हणेन की हा अपघात आज झाल्याने काल होत नव्हता किंवा उद्या होणार नाही असं नाही. हे अपघात होत आहेतच. त्याची कारणंही आत्ता आपण चर्चा केली. सर्वांना माहिती आहे. सर्व राजकारण्यांना माझी विनंती आहे, त्यावेळेला ह्याच पुणे पोलिसांनी, तिथल्या आधीच्या पोलीस आयुक्तांनी वारंवार लोकांना कठोर शब्दात सांगितलं की सगळ्यांनी हेल्मेट घातलंच पाहिजे. त्यावेळेला हेच राजकारणी पोलिसांच्या विरुद्ध मोर्चे काढत होते. का? आमच्या इथे हेल्मेटची काय गरज आहे? आमच्या इथे काही अपघात होत नाहीत, आमच्या इथे काही लोक मरत नाहीत, आमच्या इथे तुम्ही आकडेवारी दाखवा किती लोक हेल्मेट न घालून मेले. ही काय विचारण्याची पद्धत आहे का? तुम्ही एखाद्या डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला प्रिस्क्रिप्शन देतो आणि सांगतो की तुला जर जिवंत राहायचं असेल तर तू हे पथ्य पाळायला पाहिजेस, हे तुझं नाही तर तू मरशील, असं तो स्पष्ट सांगतो. तीच परिस्थिती आज शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये पोलिसांची आहे. जेव्हा पोलीस तुम्हाला सांगतात की तुम्ही हेल्मेट घातल्याशिवाय रस्त्यावरती चालू नका, तुम्ही सिग्नल तोडू नका, तुम्ही ड्रंक अँड ड्रायव्हिंग करू नका, तुम्ही ओव्हरलोडेड व्हेकल्स वापरू नका, तुम्ही टू व्हीलर्स असेल तर 2 माणसांनी बसा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, कायद्याने सांगितलेल्या आहेत. ह्याच राजकारण्यांनी ते नियम केलेले आहेत. आणि जर असतील तर त्याची अंमलबजावणी करायचं काम फक्त पोलिसांचं नाही आहे. त्याच्यासाठी लागणारं जे जनप्रबोधन आहे ते लोकांनीही पुढे येऊन करायला पाहिजे. आज परत मी माझ्या आयुक्त असतानाच्या कामाची परत एकदा आपल्याला कल्पना देतो. आम्ही लोकांना अपील केलं की ह्याच्यासाठी लोकांनीही पुढे यावं, लोकांनीही पोलिसांना मदत करावी. आणि आश्चर्य वाटेल, बायका, पुरुष, वृद्ध हे सगळेजण पोलिसांच्या मदतीला चौकामध्ये ट्रॅफिकच्या नियंत्रणासाठी म्हणून पोलिसांबरोबर काम करत होते. एक असेच म्हातारे ग्रस्त होते, वय असेल साधारणतः 65-70 वय असेल, रिटायर्ड होते. पण ते म्हणले मला हौस आहे, मी पोलिसांना मदत करायला तुमच्याबरोबर येणार. ते अगदी जो खास आमचा एक ट्रॅफिक वॉर्डनचा ड्रेस असतो, तो ड्रेस वगैरे त्यांनी स्वतः शिवून घेतला, टोपी वगैरे सगळं करून ते तिथे येऊन उभे राहायचे. एका रिक्षेने त्यांना धडक मारली. अरे बापरे. तर दारू पिऊन मारली का काय झालं माहिती नाही, पण त्यांना धडक मारली. ते हॉस्पिटलमध्ये गेले. मी त्यांना भेटायला गेलो. त्यांना माफी मागितली की बाबा तुम्हाला आमच्याबरोबर काम करत होतात, पण या रिक्षावाल्याने येऊन धडक मारली, आणखीन असं वाईट झालं, तुम्ही आता विश्रांती घ्या, तुम्हाला काही मदत वगैरे पाहिजे. म्हणले नाही, मी बरा झालो की दुसऱ्या दिवशी मी परत तुम्हाला मदत करायला ट्रॅफिक वॉर्डन म्हणून येणार आहे. आणि ते आले, कारण ती कमिटमेंट होती. आज मी असे कित्येक लोक बघितले आहेत की ज्यांचे मुलं मुली ट्रॅफिक या अपघातांमुळे मेल्यानंतर त्यांनी स्वतःला ह्या ट्रॅफिकच्या नियंत्रणाच्या कामासाठी पूर्ण वाहून घेतलेलं आहे. कारण त्यांना आता ती जाणीव झाली आहे हे किती भयंकर असू शकतं. पण मला असं वाटतं की बाकीच्या लोकांनी तशा भयंकर प्रसंगांची वाट बघायची आवश्यकता नाही आहे. त्याच्याशिवायच तुम्ही शिका ना. तुमच्या समोर हे सगळे घटना घडत आहेत, तुमच्या घरातले, तुमच्या समोरचे, तुमच्या मित्रांचे कशा प्रकारे तरुणपणी जीव जात आहेत हे पाहिल्यानंतर तरी तुमचे डोळे उघडायला पाहिजेत. तुम्ही ठरवायला पाहिजे की नाही, मला दारू प्यायची असेल ना, मी माझ्या घरी दारू पिन आणि घरातच राहीन, किंवा बाहेर गेलो जर दारू प्यायली तर मी गाडी चालवणार नाही. एवढा तुमच्यावरती नियंत्रण तुम्ही ठेवू शकत नाही. या प्रकरणानंतर सरकारने तात्काळ कोणती पावलं उचलून, म्हणजे आता जी काही कारवाई करते ती तर कायद्यानुसार जी आहे त्यानुसार, पण हे भविष्यात घडू नये म्हणून कोणती असे तुम्ही सुचवाल की जी पटकन त्यांनी यावर अंमलबजावणी करावी, हे 3 निर्णय घ्यावेत किंवा हे 4 निर्णय घ्यावेत की जेणेकरून या प्रकार पुढच्या घटना टाळल्या जातील. ह्या एक, आणि राजकारण्यांना या सगळ्यात राजकारण करण्यापासून थांबवण्याकरता काय करताय?
हे दोन्ही महत्त्वाचे प्रश्न आहेत. कारण हा चिंतेचा विषय आहे की हे अशा प्रकार, आता हा इन्सिडेंट एक पुण्यातला झाला, दुसऱ्या दिवशी ठाण्यात झाला, परवा नागपूरला झाला, मुंबईत वारंवार होत आहेत. रोज घडत असेल, फक्त या प्रकरणामुळे कदाचित आता जास्ती त्याला प्रसिद्धी देते. किंवा ती प्रसिद्धी देण्यामागे सुद्धा काही राजकारण असू शकतं. एनिवे, ते आपण जरी वेगळा विषय ठेवला तरी ह्याचं जे गांभीर्य आहे ते मी असं सुचवीन की अगदी शाळेतल्या मुलांपासून ट्रॅफिकचे नियम सगळ्यांनी पाळणं का महत्त्वाचं आहे हे प्रबोधन व्हायला पाहिजे. ज्यांच्याजवळ वाहनं आहेत त्यांनी चुकूनसुद्धा आपल्या मुलांना त्यांचं वय 18 होईपर्यंत गाडी देता कामा नये. आज रोज तुम्ही बघा रस्त्यावरती तुम्हाला अगदी लहान लहान मुलं, कदाचित 2 व्हीलर असेल, कदाचित 4 व्हीलर असेल, चालवताना दिसत आहेत. सरकारने नियम केला, कायदा केला, काय की जर कोणी असे सापडले तर त्यांच्या पालकांवरती सुद्धा कारवाई केली जाईल. अगरवाल प्रकरणात झालीच आहे. मला असं म्हणायचं आहे त्याच्या पुढे जाऊन आज शासनातर्फे सर्व मोठ्या शहरांमध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. आज त्या CCTV कॅमेऱ्यांचा उपयोग आपण फक्त पोस्टमॉर्टमसाठी करतो, म्हणजे घटना घडल्यानंतर आपण काय झालं ते बघायला करतो. आज तुमच्याकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, आज तुमच्याकडे सेन्सॉर्स आहेत, आज तुमच्याकडे अनेक नवीन नवीन टेक्नॉलॉजीज आहेत, सॉफ्टवेअर्स आहेत. त्याचा उपयोग करून तुम्ही रोज, तुम्हाला पाहिल्यानंतरच कळते की हा मुलगा आहे, हा 18 वर्षाच्या खाली असू शकेल का नसेल. तुम्ही अशा रोज सो मोठो, म्हणजे कोणी न सांगण्या किंवा त्यांनी अपघात करण्यापूर्वीच कारवाई का नाही करत. आज प्रत्येक ट्रॅफिक पोलिसांनी असे जे काही त्यांना लोक दिसतील किंवा CCTVमध्ये कंट्रोल रूममधून जी मुलं दिसतील गाडी चालवताना आहेत, आणि अशी दिसतात आपल्याला कॉलेजच्या जवळपास सगळे तिकडे दिसतात असते. तर अशा मुलांवरती तुम्ही CCTVमध्ये बघून त्याच दिवशी रोज, मी म्हणू मुंबईसारख्या ठिकाणी तर कमीत कमी 200-300 लोकांवरती रोजची कारवाई व्हायला पाहिजे. बाकीच्या शहरांमध्ये सुद्धा 50-50 तरी कमीत कमी कारवाई व्हायला पाहिजे. आणि त्याला प्रसिद्धी द्या, त्या लोकांना बदनाम करा की ह्यांच्या पालकांनी ह्या अशा मुलांना परवानगी दिली आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो किंवा गाड्या चालवतायत वगैरे. बघा कसा त्याचा परिणाम होणार नाही. आणि राजकारण्यांना कसं अडवायचं, राजकारण्यांना त्याच्यात हे स्पष्ट सांगावं लागेल की आम्ही कारवाई केल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये त्या मुलांना सोडवावं किंवा पालकांना सोडवा म्हणून. जसं आता पुण्याच्या केसमध्ये आपण बघतोय, एक आमदारच तिथले ताबडतोब तिथे पोहोचले, नंतर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलं की मी सांगितलं की कायद्याप्रमाणे कारवाई करा वगैरे. जाऊन सांगायची काय गरज, जाऊन सांगायची गरजच नाही, तुम्हाला तिथे जायचीच गरज नाही. पोलीस कारवाई करतच होते. पोलिसांनी कारवाई केली नाही किंवा पोलिसांनी त्या मुलाला वाचवायचा प्रयत्न केला, हे जे काही आरोप आहेत, तुमचा काय अनुभव आहे या सगळ्या प्रकारात, की हे घडतं ना? नाही, त्यात घडतंच नाही. काय होतं की त्यावेळेचा त्याचा जो खरोखरचा ड्रायव्हर होता किंवा त्याच्यावरती दबावामुळे असेल किंवा काही कारणामुळे असेल, त्यांनी जे त्याचं विधान दिलं, पोलिसांच्या पुढे जो जबाब दिला, त्याप्रमाणे पहिला FIR नोंदवला गेला की मी गाडी चालवत होतो, असं झालं तसं झालं. आता नंतर उघडकीस आलं की त्याच्यावरती दबाव होता, त्याला काही लालूच दाखवली होती किंवा काही दमदाटी केली होती वगैरे. मग दुसरा FIR झाला की नाही, तो मुलगा चालवत होता. म्हणजे हे काय असतं की जो FIR असतो, FIR म्हणजे काय की प्रथम खबरी आहे. ते जे सांगतात त्याप्रमाणे पोलीस लिहून घेतात. काही पोलीस तिथे असतातच असं नाही, किंवा जे काही आजूबाजूला लोक साक्षीदार असतात ते सांगतात, त्याप्रमाणे कारवाई केली जाते. त्यामुळे ती जी कारवाई आहे ती व्हायलाच पाहिजे, त्यात काही प्रश्न नाही. आयुक्तांना दोषी धरणं कितपत योग्य आहे? नाही, दोषी धरण्याचा न धरण्याचा प्रश्न वेगळा आहे. कारण काय आहे की ह्या ज्या काही गोष्टी ह्या वर्षानुवर्ष डेटेरिओरेट होत आहेत, की आज मी आयुक्त झालो आणि दुसऱ्या दिवशी काही झालं असेल तर मी त्याला जबाबदार आहे. तुम्ही वर्षानुवर्ष हेल्मेट वापरत नाही आहेत, तुम्ही पबना परवानगी देऊन ठेवली आहेत, तुम्ही ड्रंकन ड्रायव्हिंगचं काही होतच नाही आहे, न्यायाधीश त्याच्यामुळे लक्षच देत नाही आहेत, लहान मुलांच्या वतीचे कायदे पाळलेच जात नाही आहेत. तर ह्या सगळ्याला जर फक्त आयुक्तच जबाबदार असेल तर त्याच्यावरती कारवाई करा, नसेल तर ज्याला जे जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांवर कारवाई करा. ती तयारी आहे का? अत्यंत ज्वलंत प्रश्नाला तिखट उत्तर आहे. तिखट नाहीये, हे सत्य आहे. सत्य आहे. ह्याच्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया काय देणार? अशीच हीच जे सत्य आहे ते तुम्ही टाळू शकत नाही. काय आहे की आपल्याला, मी मगाशी म्हणलो त्याप्रमाणे, आज युरोप हा ट्रॅफिकच्या बाबतीत अत्यंत सुरक्षित असा
समजला जातो. कारण काय, तिथे नियम कसा आहे, हे सगळीकडे जगभर नियम आहे की जर एखादा माणूस पेडेस्ट्रियन झेब्रा क्रॉसिंगमधून चालला असेल तर गाडी कुठलीही असो, सिग्नल असो नसो, डेड स्टॉप, थांबते. अगदी रात्री सुद्धा कोणी नसलं तरी आधी तो व्यक्ती जातो, पायी असेल तो, मग गाडी जाते. आपल्या इथे काय होतं, मुद्दाम आधी जातील आणि त्याला वर शिव्या घालतील की तुला कळत नाही का तू कसा रस्ता क्रॉस करतो. आणि त्याचबरोबर जे पायी जाणारे लोक आहेत त्यांनीही मध्येच कुठे वाटलं म्हणून रस्ता क्रॉस करायचा नाही. त्यांनीही रस्ता क्रॉस करताना त्यांना सांगितलेली जी काही झेब्रा क्रॉसिंग आहे तिथूनच रस्ता क्रॉस करायला पाहिजे. त्यांनी नियम पाळायला पाहिजेत, दोघांनी पाळायला पाहिजेत. ही एकमेकांच्या बद्दलची जाणीव प्रत्येकाने ठेवायला पाहिजे. अगदी निश्चित सर, तुम्ही खूप चांगल्या टिप्स म्हणण्यापेक्षा चांगल्या सूचना दिलेल्या आहेत. आता अर्थात अंमलबजावणी आपलं प्रशासन आणि आपली लोक समाज किती करतो यावर 2047 मधल्या प्रगत भारताचं भवितव्य ठरणार आहे. थोडक्यात सर्व मित्रांनो, सर्वांना, तुमच्या सर्वांना हे सांगणं असेल, दीक्षित सरांनी ज्या सूचना आणि जे अनुभव सांगितलेले आहेत ते कदाचित तुम्हा प्रत्येकाच्या घरातले आहेत, घरात घडणाऱ्या गोष्टी आहेत. नियम पाळा असं सांगणं सोपं आहे आणि नियम पाळणं हे सगळं आपल्या हातात आहे. राजकारण्यांना आणि पोलिसांना दोष देणं सोपं आहे, पण त्यांनीच आपण म्हणजे लोकशाहीने ठरवून दिलेले कायदे आणि त्या कायद्याचं पालन करून त्याचं कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची खरी प्राथमिक जबाबदारी ही आपल्यावर आहे, हे विसरून चालणार नाही. तेव्हा सुरुवात, अजूनही वेळ गेलेली नाही, सुरुवात आपल्यापासून करूया. आणि पुण्याचा सोडा, यापुढे कोणतेही हिट अँड रन काय ड्रंक अँड ड्राईव्ह सारखी प्रकरणं किमान आपल्या आजूबाजूला, आपल्या बाबतीत, आपल्या शेजार बाजारी घडणार नाहीत याची काळजी घेण्याचा प्रयत्न करूयात. धन्यवाद.